अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे येत्या 22/2/2026 गुरुवार या दिवशी आपणास माहिती असेल की माघी गणेश जयंती आलेली आहे. याला तिलकुंद चतुर्थी देखील म्हटलं जातं आणि विनायक चतुर्थी सुद्धा या दिवशी असते. आणि या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव जो आहे तो सर्व ठिकाणी मंदिरामध्ये असेल किंवा घरामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा केला जात असतो. आता माघी गणेश जयंती या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव तर साजरा होणारच आहे, पण सोबत आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आपला गणपती बाप्पांचं ज्या दिवशी आपण पूजा अर्चा असेल, अभिषेक असेल, स्तोत्र मंत्र सेवा कशा प्रकारे करायचं आहे, विशिष्ट नैवेद्य या दिवशी आपण दाखवायचा असतो गणपती बाप्पांना, ते पण आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 21 दुर्वांच्या जोडीचा सुद्धा महा उपाय त्यात सांगितलेला आहे, जो नक्कीच आवर्जून तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर म्हणजे आजचा व्हिडिओ आपला त्या संबंधित असणार आहे, फक्त थोडासा वेगळा असणार आहे माहिती. कारण की आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आहे त्या दिवशी आपल्याला अशा काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या गणपती आपल्याला अर्पण करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या खरं सांगते की गणपती बाप्पांना त्या वस्तू तर प्रिय आहेतच, पण सोबतच त्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यात सुद्धा सुख समृद्धी आणि आपल्या आयुष्यात जे काही अडथळे विघ्न सुद्धा चालू आहे ते सुद्धा दूर होण्यास मदत होणार आहे. सोबत व्यवसायामध्ये प्रगती असेल किंवा आपल्याला शैक्षणिक मुलांची प्रगती असेल, मुलांची बुद्धी वाढण्यासाठी असेल, सर्व स्तरावरून आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला मदत होणार आहे या जर वस्तू आपण गणपती आपल्याला अर्पण केल्या तर त्या वस्तू कुठल्या आहेत, काय आहेत या संबंधी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोतच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी एक अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे जी चुकूनही करायची नाही आहे आपल्याला, ती पण आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे शेवटपर्यंत. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या गुरुवारी म्हणजेच परवा आपली माघी गणेश जयंती आहे. संपूर्ण म्हणतात ना की आपण भाद्रपद महिन्यामध्ये जसं गणपती बाप्पांचं आगमन घरामध्ये आपण करतो, 10 दिवस गणपती आपल्या घरामध्ये विराजमान असतात, अतिशय उत्साहामध्ये 10 दिवस निघून जातात. आणि त्यासोबतच आपली माघी गणेश जयंती सुद्धा आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये साजरी करायची आहे. आणि या दिवशी आपल्या गणपती आपण जे काही कुठे मंदिर असतील त्या मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे तयारी केलेली असते गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवाची. आता या दिवशी तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला 2 तास 8 मिनिटाचा या दिवशी शुभमुहूर्त असणार आहे. सकाळी 11 सव्वा 11 वाजल्यापासून ते 1:15 पर्यंत आपला शुभमुहूर्त आहे. ज्यांना या वेळेमध्ये कुठले स्तोत्र मंत्र किंवा सेवा करायची असेल गणपती बाप्पांच्या ते नक्कीच करू शकतात, किंवा तुम्ही दिवसभरामध्ये जरी केल्या तरी सुद्धा चालणार आहे. आता आपण या दिवशी म्हणजेच आपली ज्या दिवशी आपली माघी गणेश जयंती आहे तर या दिवशी आपण गणपती बाप्पाला सकाळी लवकर उठून आपण अभिषेक असेल किंवा पूजा अर्चा, वेगळी पूजा मांडणी असेल किंवा देवघरामध्ये असेल ते तर करणार आहोतच, पण सोबतच आपल्याला विशिष्ट काही वस्तू देखील अर्पण करायच्या आहेत. आता आपण असं माहिती आहे की गणपती बाप्पांना लाल फूल खूप जास्त प्रिय आहे, जास्वंदाचं असेल किंवा गुलाबाचं असेल तर नक्कीच हे आपल्या गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. सोबत या दिवशी विशिष्ट नैवेद्य आपणास सांगितलेलं आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे, सोबत असलेलं नावच त्याच्यामुळे दिलेलं आहे तिलकुंद चतुर्थी. त्यामुळे या दिवशी आपल्याला साधा सुद्धा फक्त गुळ खोबऱ्याचा मोदक दाखवायचा नाही आहे किंवा साधं सुद्धा नैवेद्य दाखवायचा नाही आहे, तर आपल्याला तिळापासून तयार झालेले सर्व पदार्थ असतील, मग तिळाचा लाडू असेल, तिळाची वडी असेल किंवा तिळगुळ असेल किंवा तिळाचा मोदक असेल, हे आपल्याला या दिवशी विशिष्ट नैवेद्य दाखवायचे आहेत. सोबत अण्णाचा सुद्धा आपल्याला या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना, हे तर आहेच. सोबत आपल्याला या दिवशी तुम्हाला जर उपवास करायची इच्छा असेल तर नक्कीच उपवास करावा. आता खूप जण असे आहेत जे फक्त वर्षभरामध्ये अंगारकी योग आला त्या दिवशी उपवास करतात, जी प्रत्येक महिन्याला येत असेल त्यावेळेस त्यांना उपवास करायला जमत नाही किंवा कोणाकोणाला उपवास झेपत नाही, काही प्रॉब्लेम असतात किंवा कोणाला भूक सण होते, त्यामुळे ते संकट चतुर्थीचे जे काही प्रत्येक महिन्याला उपवास येतात ते सुद्धा खूप जण करत नाही, फक्त अंगारकी योग आला त्यावेळेसच फक्त ते उपवास करतात किंवा ती चतुर्थी ती धरत असतात. मग त्याचप्रमाणे जर तुम्हाला इतर कुठल्या प्रत्येक महिन्याच्या संकट चतुर्थीचे उपवास करणं शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही अंगारकी योगाचे तर उपवास करा. पण सोबतच आपल्याला सांगू इच्छिते की आता माघी गणेश जयंती आहे, गणपती बाप्पा जन्मोत्सव या दिवशी साजरा होणार आहे आणि पृथ्वी तलावर त्यांची जी काही म्हणतात ना किंवा त्यांची जी काही लहरी असतात त्यांच्या गणपती बाप्पांच्या त्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेस कार्यान्वित असतात. त्यामुळे नक्कीच या दिवशी तरी नक्कीच आवर्जून आपण गणपती बाप्पांसाठी नक्कीच या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचा आहे. आणि जसं आपण चतुर्थीला आपण उपवास सोडतो त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा असतो. त्यामुळे दिवसभर आपला उपवास करून गणपती बाप्पांचा अभिषेक असेल, मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे असेल, नैवेद्य, सर्व काही गोष्टी, सेवा, नामस्मरण, सर्व काही गोष्टी करायच्या आहेत आणि आवर्जून प्रत्येकाने तरी नक्कीच करावं. गणपती बाप्पांची भरभरून कृपा प्राप्त होते आपल्याला, खरंच सांगते मी.
सोबतच आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण काय करतो, प्रत्येक कुठलीही गोष्ट असेल त्यावेळेस आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचीच पूजा अर्चा करतो, त्यांचंच आपण स्मरण करत असतो. कारण की ते विघ्नहर्ता आहेत. आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आधी गणपती बाप्पांची त्यासाठी पूजा अर्चा केली जात असते, स्मरण केलं जात असतं. म्हणून सांगते की गणपती बाप्पांचा जन्मोत्सव या दिवशी साजरा होतो आहे, त्यामुळे नक्कीच या दिवशी उपवास करावं, व्रत करावं, ते पण चतुर्थीप्रमाणेच करावं. आता गणपती बाप्पांना विशिष्ट काही वस्तू आहेत जे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाल फुल असेल, जास्वंदाचं, गुलाबाचं, ते अर्पण करू शकता. दुर्वा आहेत जे आपण आपल्या घरातल्या लहान मुलांकडून सुद्धा अर्पण कराव्यात. सोबतच अथर्व शीर्षमचं पठण करून ती दुर्वा अर्पण करावी गणपती बाप्पांना, मुलांकडून असेल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा. आणि तुम्ही गणपती बाप्पांना 21 दुर्वा जोडींचा हार जरी अर्पण केला तरी सुद्धा चालणार आहे. जास्वंदाच्या फुलांचा किंवा लाल फुलांच्या, गुलाबांच्या फुलांचा जरी हार अर्पण केला तरी सुद्धा चांगलं असणार आहे, उत्तम असणार आहे. सोबतच मला अजून एक सांगेल किंवा मुलांच्या शैक्षणिक वाढीसाठी असेल किंवा बुद्धी किंवा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लहान मुलांकडून तुम्ही शमीची पानं सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायला विसरायची नाही आहे दुर्वांसोबत. हे एक झालं. आता अजून एक गोष्ट जी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी आहे ती तूप आणि गुळ. तुम्ही गुळ खोबरं असेल, सोबत तूप आपल्याला वाटीभर आणि गुळ खोबरं आपल्याला हे गणपती आपण त्या दिवशी अर्पण म्हणजे नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांचा. आणि सोबत तुम्हाला सांगितलं की बा तिळाचा नैवेद्य हा विशिष्ट प्रकारचा एक नैवेद्य असणारच आहे, पण इतर नैवेद्य सुद्धा तुम्ही त्या दिवशी दाखवू शकता. ते एक दाखवायचं आहे. आणि त्यानंतरची म्हणजे व्यवसायाच्या वाढीसाठी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, उद्योगधंद्यामध्ये प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला काय करायचं, एक विशिष्ट प्रकारे दुर्वा अर्पण करायची आहे. ती म्हणजेच काय, तर हळद असते बघा आपली घरामध्ये, ती हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, थोडंसं लपतपीत, जास्त पण नाही घ्यायची आहे जेणेकरून ती वाया जाईल. थोडीच घ्यायची आहे हळद, त्यामध्ये पाणी मिक्स करायचं. आणि दुर्वा ज्या असतात वरती बघा, दुर्वांचं असं गवत असतं, देठाला नाही, वरती दुर्वाचं गवत असतं, तर ती दुर्वा त्याच्यामध्ये बुडवायची आहे हळदीच्या पाण्यामध्ये. आणि ती हळदीच्या पाण्यात बुडवलेली दुर्वा जी आहे आपल्या हातामध्ये घेऊन अथर्व शीर्षमचं पठण करून आपल्याला गणपती बाप्पांना ती अर्पण करायची आहे. नक्कीच हे उपाय करा. या विशिष्ट कामांसाठी हे असे उपाय सांगितलेले आहेत. मुलांच्या शैक्षणिक वाढीसाठी, बुद्धीसाठी दुर्वा असेल अथर्वशीर्षम पठण करून, आणि सोबत शमीची पानं गणपती बाप्पांना अर्पण करणे. सोबत आपण उद्या गणपती बाप्पांना जे काही अभिषेक करणार आहोत, तीर्थ अथर्वशीर्षमचं जे काही अभिषेक करून तीर्थ तयार होईल ते सुद्धा लहान मुलांना उद्या पाजायला विसरायचं नाही, त्यांना प्रसाद म्हणून नक्कीच मुलांना द्यायचं आहे. सगळ्या घरामध्ये सगळ्यांना ते प्रसाद म्हणून आपल्याला द्यायचं आहे नक्कीच. आता या दिवशी आपल्याला एक गोष्ट निषिद्ध करायची आहे, चुकूनही ती गोष्ट करायची नाही आहे. ती म्हणजेच काय, आता प्रत्येक महिन्याच्या संकट चतुर्थीला आपण काय करतो, दिवसभर उपवास करतो, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उपवास करतो. आणि ज्यावेळेस उपवास सोडायचा असतो त्यावेळेस आपण उपवास कधी सोडतो, चंद्रदर्शन झालं, चंद्रोदय झाला की आपण उपवास सोडतो, चंद्रदर्शन घेतो आणि आपण नैवेद्य दाखवून आपण जेवण करतो. पण या आपल्या माघी गणेश जयंतीला आपल्याला चंद्रदर्शन चुकूनही करायचं नाही आहे, कारण की चंद्रदर्शन या दिवशी निषिद्ध मानलं गेलेलं आहे. यामागे खूप साऱ्या पौराणिक कथा सुद्धा आहेत. पण या दिवशी आपल्याला जे काही आपण व्रत करणार आहोत, उपवास करणार आहोत माघी गणेश जयंतीचा, या दिवशी उपवास करा, सर्व नामस्मरण, सेवा, अभिषेक सर्व काही करा, पण चुकूनही या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही आहे आपल्याला. नाही तर तुम्ही म्हणताल की आता चंद्रोदय कधी होणार आहे, या दिवशी चंद्रोदयाला काही हे नसतं, महत्व नसतं. या दिवशी फक्त तुम्ही तुमची रोजच्या प्रमाणे म्हणजे तुम्ही नेहमीप्रमाणे त्यांची पूजा अर्चा सर्व काही करून घे. संध्याकाळी अन्नाचा नैवेद्य तयार करायचा आहे, आरती वगैरे करायची आहे, तिळाचा मोदक, अन्नाचा नैवेद्य सर्व काही दाखवायचं, आरती करायची, आणि मग तुम्ही तुमच्या जेवण करून तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता. फक्त चंद्रदर्शन घेऊन आपण उपवास सोडायचा नाही आहे. चुकूनही या दिवशी चंद्रदर्शन होता कामा नाही, म्हणून सांगते आहे तुम्हाला. आणि सोबत जर चुकून चंद्रदर्शन झालंच तर यावरती उपाय सुद्धा आहेत काही, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की काय उपाय करता येईल जर चुकून चंद्रदर्शन झालं तर. पण आपल्याला या दिवशी चुकूनही चंद्रदर्शन करायचं नाही आहे, कारण की चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे आपण जर या दिवशी चंद्राचं दर्शन घेतलं, एक वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला सांगते आहे, तर नक्कीच आपल्याला मानसिक आजार, मानसिक आरोग्य ढासळण्याचं खूप प्रमाण आपलं वाढू शकतं. मानसिक आरोग्य आपलं खरंच आपलं खालावू शकतं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे म्हणतात ना, मनाचे विकार होणे किंवा सोबतच आपल्याला मानसिक आजाराचे प्रॉब्लेम्स होणे हे सुद्धा वाढू शकतं. त्याच्यामुळे या दिवशी म्हणतात किंवा चंद्रदर्शन घेऊ नये. आणि सोबत काही पौराणिक कथा सुद्धा आहेत की असं म्हटलं पण जातं की पौराणिक कथेनुसार की आपण जर भाद्रपद महिन्यातल्या अनंत चतुर्दशीला असेल किंवा त्या दिवशी जी काही गणेश चतुर्थी असते त्या दिवशी असेल किंवा माघी गणेश जयंती असेल, या दिवशी चंद्रदर्शन चुकूनही करायचं नाही, कारण की
म्हणतात किंवा चोरीचा आळ येण्याची शक्यता असते, नाही ती आपल्या वरती काहीतरी बालट येण्याची शक्यता असते, मग ते कशाही प्रकारे येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी चुकूनही चंद्रदर्शन करायचं नाही आहे. त्यामुळे या दिवशी चंद्र शोधायला जाऊ नका. चंद्रदर्शन होणार की नाही किंवा कुठे दिसतो का हे सुद्धा बघायला जायचं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओत कळालं असेल की आपल्याला चुकूनही कुठली गोष्ट करायची नाही आहे आणि या दिवशी आपल्याला विशिष्ट अशा प्रकारच्या कुठल्या वस्तू ज्या गणपती आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि अजूनही सांगेल की या दिवशी होईल तेवढं जास्तीत जास्त सेवेला, मंत्र स्तोत्र पठण करण्याला, जास्तीत जास्त नामस्मरण करण्याला जास्त महत्व द्या. कारण की मंत्र स्तोत्रानेच आपले गणपती बाप्पा असेल किंवा इष्ट देवता असेल किंवा गुरु असेल ते प्रसन्न होत असतात आणि सोबत बाकी जे काही उपाय असतील ते पण आपण उपाय त्या सोबत करायचेच आहेत आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल, संपूर्ण माहिती कळाली असेल. जरी सुद्धा कळाली नसेल, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच मी त्याचं 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ ते थांबवते. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.